नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चला तर मग. आज आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर या ठिकाणी. इथला इतिहास, या किल्ल्याची माहिती, इथले अविस्मरणीय असे देखावे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. प्रतिष्ठान म्हणजेच आजचं पैठण. या पैठणचे शासक म्हणजेच राष्ट्रकूट, या राष्ट्रकूटांचं त्यांच्या हद्दीत, त्यांच्या राज्यात हा पहिला किल्ला येत होता. त्याच्यानंतर यादवांनी, बऱ्याच अशा शाह्यांनी या किल्ल्यावरती राज्य केलं. सध्या आपण पाहतोय इथला मुख्य प्रवेशद्वार आपण किल्ल्यापासून पाहतोय. प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण. पैठणचे शासक राष्ट्रकूट, या राष्ट्रकूटांच्या राज्यामध्ये येणारा, त्यांच्या शासनामध्ये येणारा हा भुईकोट किल्ला म्हणजेच किल्ले धारूरचा किल्ला. यापूर्वी किल्ल्याचं नाव महादुर्ग असं होतं. या किल्ल्याची आपण सध्या माहिती घेणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत आपण सध्या किल्ल्याची माहिती घेऊ. मराठवाड्यातील भुईकोट किल्ल्यांपैकी एक असणारा व या किल्ल्याला 3 तटबंद्या आपल्याला पाहायला भेटतात. अतिशय बाजूने निसर्गरम्य वातावरण. म्हणून आपण जर पाहिलं तर भुईकोट किल्ला या प्रकारात हा किल्ला मोडतो, पण मागच्या 3ही बाजूंनी आपल्याला हा किल्ला गिरिदुर्ग या प्रकारात मोडताना दिसतो. असा हा अद्भुत किल्ला आपण आज पाहतोय. आता आपण पोहोचतोय किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत. तिथून मध्ये आपण किल्ल्याची बरीचशी माहिती, तिथला इतिहास आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग. आपण प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर त्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस आपल्याला नक्षीकाम केलेल्या पोहऱ्या पाहायला भेटतात. तिथून पुढेच आता आपण अंबरखाना या ठिकाणाकडे वळत आहोत. चला तर मग. तर या ठिकाणी पाहतोय तो म्हणजे अंबरखाना. या ठिकाणी हत्ती बांधण्याची सोय या ठिकाणी होती असं म्हणतात. तर अंबरखान्याकडून आपण पुढे जातोय ते किल्ल्याचे अनेक भाग बघायला. अंबरखाना पाहिल्यानंतर आता आपण जातोय इथल्या मशिदीच्या द्वाराकडे. वरती आपल्याला अरबी भाषेत आपल्याला काही ओळी लिहिलेल्या दिसत आहेत. नंतर अगदी सुंदर असं नक्षीकाम यावरती केलेलं दिसतंय.
सध्या आपण आलोय धारूरच्या किल्ल्यावरती। या किल्ल्यावर आपण पाहतोय सध्या किल्ल्याच्या मागच्या बाजूस आपल्याला ही टाकी पाहायला मिळते। या सध्याला इथं असं सांगितलं जातं की या ठिकाणी तेल साठवलं जायचं। मग सध्याला पण इथे सध्या मोठं भगदाड पडल्यामुळे या ठिकाणी इथून आपण तेल काढलं जायचं असं सांगितलं जातं। या ठिकाणाहून पूर्वी तेल काढलं जायचं। सध्या या किल्ल्याची बहुतांशी पडझड झालेली दिसते, परंतु त्या काळी या किल्ल्याचं वैभव किती असेल हे आपण या ठिकाणची सर्व माहिती बघून घेतोय। सध्या आपण पाहतोय त्या तेलाच्या टाकीच्या शेजारीच तेल जिथून काढलं जायचं ते ठिकाण आपण पाहतोय। सध्याला या ठिकाणची पडझड झाल्यामुळे त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही किंवा ते ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, परंतु हे सर्व पाहून या ठिकाणचं वैभव काय असेल याची फक्त आपण कल्पना करावी। किल्ल्याची मागची बाजू अत्यंत नैसर्गिक असं नैसर्गिकदृष्ट्या वरदान लाभलेलं असं हे ठिकाण आपण पाहतोय। सध्या मागच्या बाजूची मोठी असणारी दरी, डोंगर व पुढे असणारा भुईकोट या प्रकारातील किल्ला जर आपण मागच्या 3 बाजूने पाहिला तर गिरिदुर्ग प्रकारात हा किल्ला मोडतो। आपण सध्या पाहतोय निसर्गाचं वरदान काय असतं हे यालाच म्हणतात। मराठवाड्याच्या या भूमीवरती असा असणारा हा अप्रतिम असा हा किल्ला आज आपण पाहतोय। ठिकाणी असं सांगितलं जातं की पूर्वी इथल्या कैद्यांना कडेलोटची शिक्षा या ठिकाणाहून दिली जायची। आता आपण पाहतोय ते मागे दरी डोंगर, तिथे तलाव, जलाशय असे उपस्थित आहेत। इतकं सुंदर नयनरम्य वातावरण या ठिकाणी या धारूर शहराला लाभलंय। असंच मराठवाड्यातील बहुतांशी किल्ल्यांपैकी सर्वात सुंदर असणारा हा भुईकोट किल्ला आज आपण पाहतोय। आणि आता आपण जाणार आहोत येथील 2 जलाशय म्हणजे एक घोडीदिंडी व खारीदिंडी याच्याकडे। चला तर मग धारूर या ठिकाणी मोठी बाजारपेठ निर्माण झाली। याच दृष्टीनं येथील शासक राजा धारसिंग याने या ठिकाणी किल्ला बांधण्याची आज्ञा केली। या ठिकाणी किल्ला बांधून निर्माण झाला व या ठिकाणी या किल्ल्याला किल्ले धारूर या किल्ल्याला धारसिंग या राजाने महादुर्ग असे नाव ठेवले। या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण आमच्या माध्यमातून जाणून घेतोय। आता आपण जातोय ते घोडीदिंडी तलावाकडे। सध्या हा घोडीदिंडी तलाव आणि खारीदिंडी तलाव असे 2 तलाव या ठिकाणी उपस्थित आहेत। चला तर मग धारूरच्या किल्ल्यावरती 35हून जास्त आपल्याला बुरुज पाहायला भेटतात व अत्यंत सुदृढ अवस्थेत या ठिकाणी बुरुज अजूनही अस्तित्वात आहेत। त्या काळची वास्तुकला, त्या काळची स्थापत्यकला त्याच्यावर खरंच गर्व करावा अशी ही वास्तुकला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी सरकारकडूनही अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणचं काम केलं गेलंय, परंतु काही अंशी हे काम कुठेतरी कमी पडतंय हे पण या ठिकाणी जाणवून येतं। सध्या आपण पोहोचलोय ते घोडीदिंडी तलावाकडे। सध्या आपण पाहतोय माझ्या पाठीमागेच असणारा हा घोडीदिंडी तलाव। या ठिकाणी या तलावाचं पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरलं जायचं। अतिशय मोठा जलाशय आपण या ठिकाणी पाहू शकता। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बांधला गेलेला हा तलाव अत्यंत खोल व मोठ्या आकाराचा मोठा जलाशय या ठिकाणी आपण पाहू शकता। सध्या आपण पाहतोय तर माझ्या पाठीमागे आहे तो घोडीदिंडी तलाव। या ठिकाणचं पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरलं जायचं। सध्या इतका मोठा जलाशय या ठिकाणी आपण पाहू शकताय। असं सांगितलं जातं की 12ही महिने या ठिकाणचं पाणी कधीच आटत नाही। या ठिकाणी खूप सुंदर असं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं। नैसर्गिक दृष्ट्या खूपच सुंदर असं हे वातावरण या ठिकाणी आहे। सध्या हे ठिकाण पाहिल्यानंतर आपण जातोय ते दुसऱ्या तलावाकडे म्हणजेच खारीदिंडी तलावाकडे। चला तर मग राष्ट्रकूट, यादव, चालुक्य यांनी या ठिकाणी राज्य केलं। यादवांची सत्ता संपल्यानंतर या ठिकाणी बहामणी यांची सत्ता आली। बहामणी राज्याचा 9वा वंशज
मोहम्मद शाह बहामणी याने गुलबर्ग्यावरून त्याची राजधानी ही बिदर या ठिकाणी हलवली। त्यावेळी उदगीर, औसा व किल्ले धारूर या अशा किल्ल्यांना, अशा या ठिकाणांना विशेष महत्त्व प्राप्त झालं। या ठिकाणी मोठ्या बाजारपेठा निर्माण झाल्या। तसेच या किल्ल्याची आता आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी घेतोय। आता या ठिकाणची संपूर्ण माहिती जेवढी आम्हाला ज्ञात होती तेवढी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली। आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद आणि पाहत राहा आपलं चॅनल। चला तर मग।